नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचं शिक्षण खूप महत्त्वाचं आहे। आज आपण एका स्पर्धा परीक्षेची माहिती पाहणार आहोत। इयत्ता 5वी साठी असणारी स्पर्धा परीक्षा याची आपण आज थोडक्यात माहिती पाहणार आहोत। त्याचे फायदे काय आहेत, पेपर पॅटर्न काय याविषयी आपण माहिती पाहणार आहोत। तर बघा, आजची एक्झाम आहे जवाहर नवोदय विद्यालय परीक्षा। आता ह्याला आपण JNV टेस्ट सुद्धा म्हणतो। ही परीक्षा आहे, ही स्पर्धा आहे आपली 6वी साठी। 6वीला जर जवाहर नवोदय विद्यालयामध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्यासाठी एंट्रन्स एक्झाम आहे JNV टेस्ट। ही आपल्याला इयत्ता 5वी मध्ये असताना द्यायची आहे। तर इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी ही एक्झाम असणार आहे, पण ऍडमिशन आपल्याला 6वीत मिळणार आहे। बघा, आता ही एक्झाम नेमकं पॅटर्न काय आहे, फायदे काय आहेत, नंतर ही विद्यालय कोठे आहे याची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून आमचे वेगवेगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर वेळ न घालवता आजच्या टॉपिकला आपण सुरुवात करूया। तर विद्यार्थी मित्रांनो, पहा, आपली JNV टेस्ट म्हणजे जवाहर नवोदय विद्यालय परीक्षा इयत्ता 5वी। आता बघा, ऑल ओव्हर इंडियामध्ये संपूर्ण भारतामध्ये असे विद्यालय 650 विद्यालय आहेत। 650 विद्यालय आहेत। एका जिल्ह्यासाठी एक विद्यालय आहे। जिल्हा मोठा असेल तर एक पेक्षा 2 विद्यालय असू शकतात, पण जास्तीत जास्त एका जिल्ह्यासाठी एक विद्यालय असणार आहे। आता ही जी एक्झाम आहे ती आपण 6वीच्या ऍडमिशन साठी घेणार आहोत, पण आपण ही एक्झाम देतोय कितवीत, 5वीत असताना। त्याच्याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहूया। बघा, आता याच्यामध्ये ह्या एक्झाम देत असताना विषय कोणते असणार आहेत, त्याचा पेपर पॅटर्न काय हे सुद्धा आपण पाहणार आहोत। तर विषय असणार आहे बुद्धिमत्ता चाचणी पहिला, दुसरा विषय असणार आहे गणित आणि तिसरा विषय असणार आहे तुमची भाषा। असे 3च विषय तुम्हाला इथं शिकायचे आहेत, अभ्यास करायचा आहे आणि परीक्षेसाठी त्या विषयांची तयारी करायची आहे। पुन्हा बघा, गुण आहेत 100, म्हणजे हा पेपर किती मार्काचा असणार आहे, 100 मार्काचा पेपर असणार आहे। बघा, पेपर किती मार्काचा असणार आहे, 100। तिन्ही विषय सांगितले, 3 विषयाचा पेपर हा आपला किती असणार आहे, 100 मार्काचा असणार आहे। परीक्षा तुमची ऑफलाईन पद्धतीने असणार आहे, म्हणजे तुम्ही ऑनलाईन एक्झाम द्यायची नाही, ही काय असणार, ऑफलाईन पद्धतीने परीक्षा असणार आहे। आता परीक्षेमध्ये तुम्हाला काय असणार आहे, बहुपर्यायी प्रश्न असणार, म्हणजे MCQ टाइप मध्ये प्रश्न असणार आहेत, ज्याचे तुम्हाला काय दिलं, 4 पर्याय दिलेले असणार आहेत आणि 4पैकी योग्य असा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे। आणि OMR सीट दिली असणार, त्याच्यावरती तुम्हाला काय, त्या 4पैकी योग्य पर्यायाचा काय करायचं, सर्कल करायचं आहे। ओके, अशा पद्धतीने तुम्हाला इथे निगेटिव्ह मार्किंग नाही। ह्या पेपर मध्ये काय असणार आहे की एक्झाम मध्ये निगेटिव्ह मार्किंग नाहीये। आणि ही एक्झाम आपली असणार आहे जानेवारीमध्ये। कधी असते ही एक्झाम, जानेवारीमध्ये असणार आहे। चला, आता आपण याचा पेपर पॅटर्न पाहूया। पेपर पॅटर्न बघा, मी तर विषय दिलेले आहे, प्रश्नांची संख्या दिलेली आहे आणि मार्क्स सांगितलेले आहे। तर त्यातला पहिला विषय आहे बुद्धिमत्ता चाचणी। बुद्धिमत्ता चाचणीवर 40 प्रश्न विचारलेले आहेत आणि मार्क्स आहेत 50। बघा, 40 प्रश्न आणि मार्क आहेत 50, म्हणजे एक प्रश्न तुम्हाला 1.25 मार्काला विचारलेला आहे, म्हणजे 1.25 मार्काला विचारलेला आहे। आता बघा, नेक्स्ट दुसरा विषय आहे गणित। गणिताचे 20 प्रश्न आहेत 25 मार्कासाठी। इथं सुद्धा एक प्रश्न 1.25 मार्काला विचारलेला आहे, 1.25 मार्काला विचारलेला आहे। आणि तिसरा विषय आहे भाषा, 20 प्रश्न आहेत 25 मार्क। इथं सुद्धा एक प्रश्न 1.25 मार्क्सला विचारलेला आहे। असे टोटल मार्क्स झालेत बघा 100 आणि प्रश्नांची संख्या झालेली आहे 80। आता एक लक्षात येते का, बुद्धिमत्ता चाचणी आणि गणित भाषा याच्यामध्ये निम्मा पेपर तुमचा बुद्धिमत्ता चाचणीचा आहे, म्हणजे मार्क्स आहेत 50 आणि बाकीचे 2 जे विषय आहेत गणित आणि भाषा ते 25 मार्काला आहेत 100, असे झाले 100। म्हणजे निम्मा पेपर बुद्धिमत्ता चाचणी आणि दुसरा राहिलेला निम्मा पेपर गणित आणि भाषा याचा मिळून 50, म्हणजे असे टोटल 100 मार्कचा पेपर झालेला आहे। ओके, आता हा पेपर सोडवण्यासाठी लागणारा वेळ आहे 2 तास। घड्याळी 2 तासामध्ये तुम्हाला हा पेपर सोडवायचा आहे। कुठेही ब्रेक नसणार आहे, कंटिन्यू पेपर असणार आहे, म्हणजे कुठेही ब्रेक नाही, 1 तास झाले की ब्रेक असं काही नाही। 2 तास तुम्हाला कंटिन्यू हा पेपर सोडवायचा आहे। ओके, पेपर कसा सोडवायचा तुम्हाला मी अगोदर सांगितलेलं आहे, MCQ टाइप मध्ये प्रश्न असणार आहे। अशा पद्धतीने पेपर सोडवायचा आहे। आणि ह्यासाठी पेन यूज करायचा, ब्लॅक पेन आणि ब्ल्यू पेन, 2च पेन यूज करायचे, ब्लॅक किंवा ब्ल्यू सर्कल करण्यासाठी।
आणि कोठेही पेन्सिलचा वापर करायचा नाही, व्हाईटनरचा वापर कुठेही करायचा नाही, ब्लॅक किंवा ब्ल्यू दोन्हीपैकीच पेन वापरायचे आहेत. ओके, पेपर पॅटर्न तुमच्या लक्षात आला. 2 तास वेळ आहे. आता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मी सांगते, जे दिव्यांग विद्यार्थी आहेत, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी एक्स्ट्रा टाइम दिलेला असतं पेपर सोडवायला, म्हणजे 40 मिनिटं एक्स्ट्रा दिलेले आहेत. बाकीच्या विद्यार्थ्यांचे 2 तास वेळ आहे, पण दिव्यांग विद्यार्थी जे आहेत त्यांच्यासाठी 40 मिनिटं एक्स्ट्रा गव्हर्नमेंटनं दिलेली आहे. लक्षात येत आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं भाषा जे दिली मी विषय, तर तुम्ही पेपरचा किंवा या परीक्षेचा फॉर्म जेव्हा भरताय तेव्हा मीडियम निवडायचं असतं. त्या मीडियम तुम्ही मराठी, इंग्लिश, हिंदी काय निवडताय त्याच्यावर डिपेंड इथं तुम्हाला प्रश्न असतात. म्हणजे मराठी निवडलं तर मराठीचं, हिंदी निवडलं तर हिंदीचं, इंग्लिश निवडलं तर इंग्लिशचं. म्हणजे मीडियम कोणतं आहे त्याच्यावर तुम्हाला प्रश्नांची लँग्वेज, म्हणजे इथं लँग्वेजवर तुम्हाला प्रश्न असणार आहे. लक्षात येते. आता आणखी महत्त्वाचं, ऑल ओव्हर म्हणजे आपल्या संपूर्ण जिल्ह्यातून ही परीक्षा इयत्ता 5वीचे विद्यार्थी देणार आहेत 6वीच्या ॲडमिशनसाठी. बरोबर. मग संपूर्ण जिल्ह्यातून जेव्हा परीक्षा देतात तर भरपूर विद्यार्थी देतात, पण एका जिल्ह्याला फक्त 80 विद्यार्थी काय असतात इयत्ता 6वी मध्ये ह्या विद्यालयामध्ये ऍडमिशन घेऊ शकतात. म्हणजे रिझर्व सीट किती असणार, फक्त 80. आणि भरपूर एवढ्या जिल्ह्यातून भरपूर विद्यार्थी ऍडमिशन करणार, फॉर्म भरणार आहेत, परीक्षा देणार आहेत, पण त्यातील सिलेक्ट किती होणार आहेत, फक्त 80 विद्यार्थी होणार, कारण जागाच आपल्या तेवढ्या असणार आहेत. ओके, म्हणजे ही एक्झाम देताना 6वीसाठी एंट्रन्स आहे, त्याचबरोबर 9वीसाठी एक एंट्रन्स आहे, 11वीसाठी एक एंट्रन्स आहे. मी आता फक्त तुम्हाला विषय सांगितला. इयत्ता 6वीसाठी किती सीट्स आहेत, 80. आता हे 9वी आणि 11वीचा काय एंट्रन्स आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पुढे बघा. आता ह्या जवाहर नवोदय विद्यालयामध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर त्याचे काही फायदे, ते फायदे कोणते हे पालकांनाही माहीत नसतं आणि विद्यार्थ्यांनाही माहीत नसतं. त्याचे काय फायदे आहेत ते आपण पुढे पाहणार आहोत. तर बघा काय फर्स्ट सांगितलंय, क्वालिटी एज्युकेशन. पहिला काय आहे, क्वालिटी एज्युकेशन. म्हणजे तुम्ही तिथं सिलेक्ट झाला, ऍडमिशन झालं तुमचं, तर त्यामध्ये तुम्हाला पहिला फायदा काय आहे, तुम्हाला दर्जेदार पद्धतीचं शिक्षण तिथं मिळणार आहे, चांगल्या क्वालिटीचं एज्युकेशन तुम्हाला तिथं मिळणार आहे. बरोबर. त्याचबरोबर काय तर क्वालिफाईड टीचर स्टाफ आहे तिथं. तिथं कसं आहे, क्वालिफाईड टीचर स्टाफ म्हणजे चांगल्या पद्धतीचे शिक्षक तिथं आहेत. त्याचबरोबर आणखीन काय सांगितलं बघा, मॉडर्न इन्फ्रास्ट्रक्चर. जी बिल्डिंग असणार आहे ती खूप मोठी असणार आहे, चांगली सुसज्ज अशी बिल्डिंग असणार आहे. मग तुम्हाला सांगू का, जवाहर नवोदय विद्यालय याचा एरिया जो आहे ती 30 ते 35 एकर मध्ये फिरलेला आहे. म्हणजे पूर्ण किती आहे, 30 ते 35 एकर मध्ये ही बिल्डिंग आहे. म्हणजे एवढा मोठा तिथे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, त्यामुळं तो एक फायदा आहे. नेक्स्ट बघा, लॅबोरेटरीज. चांगल्या पद्धतीच्या सुसज्ज अशा काय आहेत तिथं लॅबोरेटरी आहे. तिथं विद्यार्थी व्यवस्थित काय करू शकतात, आपण प्रयोग करू शकतात. बघा हा झाला पहिला. आता नेक्स्ट बघा काय आहे, फ्री एज्युकेशन. म्हणजे तिथं तुम्हाला स्वतःचा काही सुद्धा खर्च नाही. तिथे एकदा तुम्ही ऍडमिशन मिळालं तर तुम्हाला तिथं फ्री एज्युकेशन म्हणजे सगळ्या सुविधा तुम्हाला फुकट आहे. तुम्हाला कुठेही पैसे द्यायचे नाही. म्हणजे तुमचं ट्युशन फी असेल, तुमचे टेक्स्ट बुक असेल, अशा पद्धतीचं किंवा कोणतंही बुक असेल किंवा वर्कबुक असेल, तुम्हाला तिथं सर्व काही मिळणार, फ्रीमध्ये मिळणार आहे. नेक्स्ट बघा, रेसिडेन्शियल फॅसिलिटी. म्हणजे तिथं वसतिगृहाची सोय आहे. म्हणजे तिथं तुमचा विद्यार्थी राहण्याची, खाण्याची, मेसची व्यवस्थित चांगल्या पद्धतीची सोय असणार आहे. राहण्याची सोय उत्तम असणार आहे, मेसची सोय अतिशय सुंदर असं तुम्हाला तिथं जेवण मिळणार आहे, अशा पद्धतीची सोय असणार आहे. नंतर बघा, इक्वल ऑपॉर्च्युनिटी. आता तिथं जे विद्यार्थी आले ते सर्व भागातून आलेले असतात, शहरी भागातून, ग्रामीण भागातून. तिथं विद्यार्थ्याला ह्या 80 विद्यार्थी सिलेक्ट झालेले असतात. कोण गरीब असते, कोण श्रीमंत, पण तिथं इक्वल ऑपॉर्च्युनिटी असते. सर्व विद्यार्थी समान, सर्वांना समान संधी दिली जाते तिथं शिक्षणाची. एखादी ऍक्टिव्हिटी करायला सांगितलं तरी समान, तू लहान मोठा असं काही नाही, सर्वांना समान संधी दिली जाते. नेक्स्ट बघा, ऑलराऊंड डेव्हलपमेंट. इथं काय सांगितलंय तर विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास होतो. तुमचा विद्यार्थी काय होतो, सर्वांगीण विकास त्याचा तिथं केला जातो. फक्त मेंटली डेव्हलपमेंट नाही तर फिजिकल डेव्हलपमेंट पण त्याची झाली पाहिजे. म्हणजे सर्वांगीण विकास त्याचा केला जातो. स्टेज डेअरिंग केलं जातं, वेगवेगळ्या स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी तिथे घेतल्या जातात. नेक्स्ट बघा, कॉम्पिटेटिव्ह नॉलेज. आता इथं काय होतं, स्पर्धा परीक्षेची तयारी सुद्धा करून घेतली जाते. म्हणजे शालेय स्पर्धा परीक्षा असतील त्याही घेतल्या जातील,
इतर स्पर्धा परीक्षेतील त्याची माहिती त्यांना पुरवली जाते, पूर्व तयारी करून घेतली जाते. म्हणजे कॉम्पिटेटिव्ह नॉलेज तिथं दिलं जातं, वेगवेगळे मार्गदर्शक शिक्षक आणून तिथं काय केलं जातं, मार्गदर्शन दिलं जातं. नेक्स्ट बघा, करिअर ऑपॉर्च्युनिटी. बघा 6वी ते 12वी पर्यंत विद्यार्थी तिथं असणार आहे. 12वी पर्यंत विद्यार्थी तिथं शिक्षण घेणार आहे, ह्या विद्यालयामध्ये फ्री एज्युकेशन घेणार आहे. हे घेतल्यानंतर करिअर ऑपॉर्च्युनिटी म्हणजे अशा विद्यार्थ्यांसाठी करिअर ऑपॉर्च्युनिटी म्हणजे वेगवेगळ्या संधी कशा आहेत, नोकरीच्या संधी कशा आहेत, भविष्यात तू पुढे काय करू शकतो याची संपूर्ण माहिती, पूर्व तयारी इथं काय केली जाते, या जवाहर नवोदय विद्यालयामध्ये करून घेतली जाते. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला हे सगळे फायदे काय जवाहर नवोदय विद्यालयामध्ये मिळतात. आता बघा 9वी आणि 11वी, मी बॅकला ठेवलेला विषय होता, 9वी आणि 11वी मध्ये एंट्रन्स असते. आता एक तुमच्या लक्षात येते का, पूर्ण जिल्ह्यामधून 80 विद्यार्थी 6वी साठी घेतले जाणार. पण 80 विद्यार्थी घेतल्यानंतर एखाद्या विद्यार्थ्याचा काही प्रॉब्लेम झाला, पुढे ऍडमिशन कंटिन्यू झाले आणि काही प्रॉब्लेम झाला, घरची काही परिस्थिती असेल किंवा काही प्रॉब्लेम झाला आणि त्यातल्या काय झालं, ऍडमिशन थोडीफार कमी झाली, थोडी काय झालं, सीट रिकाम्या झाल्या, तर काय होतं, अशा वेळेस 9वी आणि 11वी मध्ये एंट्रन्स घेतली जाते. 9वी मध्ये एंट्रन्स घेऊन 9वी मध्ये ऍडमिशन दिलं जातं आणि 11वीचं काय केलं जातं, तर 10वीच्या विद्यार्थ्याचं काय केलं, 10वीचं मार्कलिस्ट पाहिलं जातं, 10वीच्या मार्कवर त्याला काय केलं जातं, 11वीत ऍडमिशन दिलं जातं. म्हणजे अशा पद्धतीनं काय केलं जातात, त्या सीट कव्हर केल्या जातात. शिल्लक असेल तरच, नाहीतर काही नाही. शिल्लक असेल तरच असे एंट्रन्स आणि मार्क्स पाहून आपल्याला ऍडमिशन दिलं जातं. अशा पद्धतीनं मी तुम्हाला काय केले, थोडक्यात JNV टेस्टची थोडक्यात माहिती सांगितलेली आहे. जवाहर नवोदय विद्यालय परीक्षा इयत्ता 5वी मध्ये आहे. पेपर पॅटर्न तुम्हाला सांगितलेला आहे, गुण सांगितलेले आहेत, विषय त्यांचा बघा, पुन्हा आणखीन एकदा बघा, विषय आहे बुद्धिमत्ता चाचणी, गणित आणि भाषा. पेपर पॅटर्न सांगितलं आहे तुम्हाला. टोटल बुद्धिमत्ता चाचणीचे 40 प्रश्न असणार आहेत 50 मार्काला, गणिताचे 20 प्रश्न 25 मार्काला, भाषेचे 20 प्रश्न 25 मार्क, असा टोटल आपला हा पेपर झालेला आहे. 80 प्रश्न 100 मार्क. 2 तासामध्ये पेपर सोडवायचा आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी तुम्हाला 40 मिनिटे एक्स्ट्रा दिली जाणार आहेत. ओके, ब्लॅक किंवा ब्ल्यू दोनच पेन यूज करायचे आहेत, पेन्सिलचा वापर करायचा नाही. रफ वर्कसाठी तुम्ही करू शकता, पण आन्सरमध्ये तुम्हाला पेन्सिलचा वापर करायचा नाही. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, JNVS टेस्ट ची बाबतची संपूर्ण माहिती मी तुम्हाला इथे सांगितलेली आहे. आपल्या घरातील इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्याला या परीक्षेसाठी बसवा, जेणेकरून त्याला या परीक्षेचा फायदा होईल. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल. थँक्यू.